एक प्रेम असेही भाग 43. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्या. ही कथा माझी स्वलिखित आहे, तर कृपया कॉपी करू नका. प्रिया. एक आवाज तिथे आला आणि पायऱ्यांवर असणाऱ्या सगळ्यांचा नजरा तिकडे वळल्या तर शिवांश घाईघाईत त्यांच्या दिशेने येत होता. चेहऱ्यावर काळजी स्पष्ट होती. डोळ्यात थोडे घाबरलेले भाव देखील होते. कदाचित तो खूपच घाईत आला होता, म्हणून त्याचे ठोके सुद्धा वरचढ झाले होते. शिव, तू आता अचानक? पौर्णिमाजी शिवांशला बघून, पण शिवांशने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो सरळ प्रियाजवळ आला. बेटू, हे कसं झालं? तू ठीक? शिवांश काळजी बोलत होतास की? डॉक्टरांना सांगितले आहे, ते येतील इतक्यातच. राजीवजी त्यांच्या जवळ येत बोलले. तसं शिवांशने म्हणून आपली मान खाली वर केली आणि प्रियाला आपल्या हातावर उचलून घेऊन तो आपल्या खोलीकडे निघाला. पौर्णिमाजी सुद्धा चिकूला सांभाळत त्यांच्या मागे गेल्या. तर जय तिथेच रागात चरफडत शिवांशला बघत होता. दादा, तू नेहमी माझ्या मनात येतोस. आजही माझ्या हातातोंडाशी आलेला घास तू हिरावून घेतलास, पण यापुढे मी तुला असं काहीही करू देणार नाही. जय मनात खवखवत बोलला. शिवांश प्रियाला घेऊन खोलीत आला. त्याने प्रियाला हळूच अलगद बेडवर ठेवली आणि थोड्या मागे सरकून त्याने प्रियाच्या पायावर एक नजर टाकली, ज्यावर आता सूजन आली होती आणि तिचा तो गोरा पाय सुजून फुगून टम्म झाला होता. शिवांशने तिचा पाय अलगद उचलला. आह! प्रियाच्या तोंडून हुंकार बाहेर पडला, पण वेदना मात्र शिवांच्या चेहऱ्यावर दिसत होती. त्याने अलगदच प्रियाचा पाय उचलून हातात धरला आणि दुसऱ्या हाताने त्याने बेडवर असणाऱ्या उशा एकावर एक ठेवून त्यावर हळूच प्रियाचा पाय ठेवला. चिकू तर बेडवर चढून प्रियाच्या बाजूलाच बसला होता. आपल्या आईचा हात हातात घेऊन तिलाच बघत होता. त्याच्या त्या छोट्याशा चेहऱ्यावर भरभरून रेषा पडल्या होत्या आणि डोळ्यात पाणी चमकले होते. नाकाचा शेंडा तर कधीचाच लाल झाला होता. बड्या मुश्किलीने त्याने आपले अश्रू थांबविले होते. का? तर मला रडताना बघून आईला जास्त त्रास होईल म्हणून. तो छोटूसा जीव धीरानं घेत होता. चिकू बाळा, इथे ये, शिवांश म्हणाला. पण चिकूने नकार देत प्रियाचा हात दाबून धरला. अहो, असू द्या, प्रिया हळूच बोलली. आवाजात वेदना होती. तितक्यात राजीवजी डॉक्टरांना घेऊन आत आले. डॉक्टरांनी प्रियाला चेक केलं. फ्रॅक्चर तर नाही आहे, पण स्वेलिंग आहे. मी काही क्रीम आणि स्प्रे लिहून देते, ज्याने ते उतरेल, आणि पेन किलर सुद्धा. 2 दिवस काही हालचाल करू नका. 3-4 दिवसात पाय पूर्ण बरा होईल, बोलून डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिली. शिवांशने ती घेतली आणि डॉक्टरांना सोडायला बाहेर गेला. खाली जाऊन त्याने ड्रायव्हरला ती चिठ्ठी दिली आणि औषध घेऊन येण्यास सांगितलं आणि तो वर खोलीत आला. पौर्णिमाजी आणि राजीवजी प्रियाला आराम करायला सांगून निघून गेले. थोड्याच वेळात ड्रायव्हर येऊन पौर्णिमाजींच्या हातात औषध देऊन गेला. तशा पौर्णिमाजी ती औषध घेऊन शिवांच्या खोलीत आल्या. त्यांनी शिवांशला औषध देऊन निघून गेल्या. शिवांशने आधी प्रियाला मेडिसिन हातात दिली आणि सोबतच पाण्याचा ग्लास देऊन तिला ती खायला सांगितली.
नंतर तो ती क्रीम घेऊन प्रियाच्या पायाजवळ बसला आणि तिच्या पायाची हलकी हलकी मालिश करू लागला. थोड्या वेळात प्रियाला औषधीच्या गुंगीने झोप लागली. शिवांश हळूच उठला आणि आधी त्याने वॉशरूममध्ये जाऊन आपले हात स्वच्छ करून घेतले. त्याने चिकूला सुद्धा फ्रेश करून चेंज करून दिलं आणि कारण तो सुद्धा स्कूलमधून आल्यापासून प्रियाजवळच होता. नंतर तो चिकूला घेऊन खाली आला. खाली पौर्णिमाजी त्याचीच वाट बघत बसल्या होत्या. शिवांशने चिकूला डायनिंगवर बसविलं तसं राधाने चिकूसाठी जेवणाचं ताट घेऊन आली. अरे शिव, तू सांगितलं नाहीस, असं अचानक कसा आलास? पौर्णिमाजी चिकूला भरवत बोलले. थोड्या वेळापूर्वी जेव्हा चिकू शाळेतून आला आणि प्रिया त्याला घाईत खाली येत होती, तितक्यात प्रियाचा फोन वाजला. तिने तो उचलला आणि बोलतच घाईत खाली येत होती. बोलण्यात आणि घाईत असल्याने तिला पायरी नीट दिसली नाही आणि ती पाय घसरून पडली. तसा तिचा वेदनादायी आवाज आणि चिकूची किंकाळी दुसऱ्या बाजूला फोनवर असणाऱ्या शिवांच्या कानी पडली आणि त्याच्या काळजात धस्स झालं. हातातल्या फोनवरची पकड आणखी घट्ट झाली आणि हृदयाने गती पकडली. क्षणात चिकूसोबत घडलेल्या काही दिवसांपूर्वीचा घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तरंगला आणि शिवांश तसाच सरळ ऑफिसमधून निघून आला. अर्ध्या तासाचा रस्ता त्याने अवघ्या 15 मिनिटात पूर्ण केला. गाडी चालवताना मनात फक्त एकच विचार घोळत होता, त्याची बेटू ठीक असावी, तिला काही झालं नसावं. कारण तिला काही झालेलं तो सहनच करू शकणार नव्हता. भीतीने त्याचे ठोके वेळेसोबत वाढत जात होते आणि तो जितक्या लवकर शक्य झालं तितक्या लवकर घरी पोहोचला. पौर्णिमाजी फक्त ऐकत होत्या. आता प्रिया ठीक होती. डॉक्टर सुद्धा येऊन तिला बघून गेले होते. म्हणून आता शिवांश सुद्धा निश्चिंत झाला होता आणि म्हणून तो पौर्णिमाजीला काळजी घेण्याचं सांगून पुन्हा ऑफिसला निघून गेला. रेलिंगवर उभा असणारा जय शिवांशला जाताना बघत होता. चेहरा जरी वरून शांत असला तरी आता आतून मात्र त्याच्या मनात खूप काही चाललं होतं. पण हे वादळ आता कुठला विनाश आणणार ते तर काळच ठरविणार होता. इकडे ऑफिसमध्ये जुलीचा मात्र फार वैताग झाला होता. कारण तिला अजूनही शिवांजवळ जाता आलं नव्हतं. त्यामुळे तिची फार चिडचिड होत होती. तिने तर ऑफिस सुद्धा आजपासून याच्यासाठी जॉईन केले होतं की तिला 1 मिनिट सुद्धा वाया घालवायचा नव्हता, शिवांशपासून दूर राहून. पण शिवांश तिला 1 सेकंदासाठी सुद्धा नजरेस पडला नव्हता. आणि आताच मनीषने तिला सांगितलं होतं की काहीतरी इमर्जन्सी आली, त्यामुळे सर घरी निघून गेले आहेत. म्हणून तिची चिडचिड होत होती आणि म्हणून तिने सुद्धा घरी जाण्याचा विचार केला आणि ती सुद्धा मनीषला काहीतरी कारण सांगून ऑफिस बाहेर पडली. कॅब आली तशी जुली आत बसून निघाली. तर जशी जुलीची कॅब ऑफिसमधून बाहेर पडली
शिवहानची कार ऑफिसच्या गेटमधून आत आली. जुली जहागीरदार निवासमध्ये परतली ती धापा टाकतच. हे जुली, व्हॉट हॅपन? जय तिला धापा टाकताना बघून. नथिंग जय. जुली आपली नजर संपूर्ण घरावर फिरवत बोलली. तिच्या नजरेत शिवांशला बघण्याची धडपड होती. जुली, प्लीज बस ना. हे बघ, मला हे फार आवडलं आहे. आजच ऑर्डर करू का? जय तिला बसण्याचा इशारा करत मोबाईल दाखवत म्हणाला, जिथे आता एक खूपच सुंदर असा डायमंड नेकलेस सेट होता. वाव जय, इट्स सो ब्युटिफुल. जुली तो सेट बघून बोलली आणि तिथे जयच्या बाजूला बसली. ॲमेझॉनवरचा तो डायमंड सेट बघून जुलीचे तर डोळेच मोठे झाले आणि तोंड उघडं पडलं. जुली, दिस इज फॉर यू. शिवांश हातात एक बॉक्स घेत जुली समोर येत बोलला. तशी जुली शिवांशला बघून स्मित करतच तो बॉक्स आपल्या हातात घेतला. आता अशी काय बघतेस? प्लीज ओपन इट. तिला फक्त बघताना बघून शिवांशने जुलीला इशारा केला. तसं जुलीने बॉक्स उघडला आणि आतील तो चमकत असणारा नेकलेस बघून ती डोळे फाडून बघतच राहिली. असं वाटत होतं की जणू तिचं भोबळच आता बाहेर येतील. जुलीने त्या नेकलेसवर फारच उत्कंठेने हात फिरवला. पहिल्यांदा इतका महागडा नेकलेस बघत असल्यासारखे तिचे एक्सप्रेशन होते. तिने हळूच तो नेकलेस आपल्या दोन्ही हातात उचलला. ओठांवर गडद स्माईल आणि डोळ्यात चमक घेऊन ती काही वेळ तो नेकलेस बघतच राहिली. तिने हळूच आपले हात गड्याकडे नेले आणि आता ती तो नेकलेस घालणारच की मे आय बोलत शिवांशने तिला अडविली. तसे जुलीचे गड्याजवळ जाणारे हात काही अंतरावर थांबले आणि ती स्मित हसू घेऊन समोर उभ्या असलेला शिवांशला बघू लागली, जो आता तिला फार आशेने बघत होता. या ऑफकोर्स, जुली बोलली. तसा शिवांश आणखी थोडा जुली समोर आला. जुलीने हलकं हसतच आपल्या हातातला नेकलेस शिवांशच्या हातात दिला. शिवांश तो घेऊन तिच्या मागे झाला. तसं जुलीने आपल्या पाठीवरचे केस हात घालून समोर खांद्यावर करून घेतले. शिवांशने हळूहळू करून तो नेकलेस तिच्या जवळ घेऊन आला आणि तो लागणारच की त्याच्या थंड बोटांचा स्पर्श होऊन एक उद्गार जुलीच्या तोंडून बाहेर पडला. तसं शिवांशने तिच्या मानेवर अलगद आपले ओठ टेकविले. तर इकडे जुलीने आपले डोळे मिटून घेतले. हे जुली, वेअर यू लॉस्ट? जय तिला हलवत बोलला. तशी जुली पटकन भानावर आली आणि स्वतःला सावरत तिने जयकडे पाहिलं तर तो तिलाच बघत होता. कपाळावर प्रश्नांच्या रेषा पडल्या होत्या. व्हॉट हॅपन जुली? तिला इतकं धांदरलेलं बघून जय म्हणाला. ती आता थोडी गोंधळली होती. चेहऱ्यावर थोडा घाम देखील जमा झाला होता. जुली, आर यू ओके? वेट, यू हॅव ड्रिंक सम वॉटर. बोलून जयने मेडला आवाज दिला. तशी एक मेड ट्रेमध्ये पाणी घेऊन जयसमोर उभी झाली. जुलीला सुद्धा आता त्याचीच गरज होती. तिने पटकन त्या ट्रेमधला ग्लास उचलला आणि गटागटा सगळा ग्लास सेकंदात खाली केला आणि खाली ग्लास ट्रेमध्ये ठेवून ती स्वतःला शांत करू लागली. तशी ती मेड निघून गेली. जय, मी थोडा रेस्ट करते, आपण नंतर बोलू, जुली जयला बोलली आणि उठून तशीच आपल्या खोलीकडे जाऊ लागली. आता हिला काय झालं असा बिहेव करायला? जय जाणाऱ्या जुलीकडे बघून बोलला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय होतं ते? मी शिवांश सोबत?
पण काहीही असो, खूप सुंदर ड्रीम होतं ते. जुली स्माईल करत आपल्या मानेपासून हात खाली घेत बोलली. तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये एक वेगळीच चाल होती. बट जर हे ड्रीम खरं झालं तर? जुली गालात हसत बोलली आणि आपल्या केसात आपली बोटं फिरवू लागली. जुलीचे हे स्वप्न पूर्ण होईल का? बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास लाईक, शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. प्लीज फ्रेंड, जास्तीत जास्त कमेंट करा, कारण तुमच्या येणाऱ्या कमेंटवर मी पुढील भाग लिहित असते. तर प्लीज स्टोरी समोर हवी असेल तर मला कमेंट करून सपोर्ट करा. धन्यवाद.